नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, आजच्या काळात बिझनेसमध्ये असा किंवा नोकरीत वर्क प्रेशर हा एक अविभाज्य घटक झालेला आहे. तो कोणालाही चुकत नाही. अमुक एका वेळेत अमुक इतके काम झालेच पाहिजे, हे प्रेशर प्रत्येकाला असते. आणि हे केवळ नोकरी बिझनेस करणाऱ्याला असते असे नाही, तर अगदी हाऊसवाईफ मंडळींना देखील असते. याच वर्क प्रेशरचे नंतर टेन्शनमध्ये रूपांतर होते आणि आपलं जगणं अवघड होऊन बसतं. चिडचिड वाढतं, बीपी वाढतो, वैतागवाडी होते. जरा आठवण पहा, हल्ली सकाळी आपल्याला जाग आल्यावर डोक्यात सगळ्यात आधी कोणते विचार येतात? तर आज ऑफिसात गेल्यावर टेबलावर काय काय ढीग समोर साजरा असणार याचाच. किंवा गृहिणीसाठी सकाळचे सगळ्यांचे डबे करताना कोणाला कोणती भाजी लागते आणि सगळे काही वेळेत होईल का, याच विचारातून दिवस सुरू होतो. मला आठवते, माझ्या लहानपणी झोपेतून उठल्यावर आधी दोन्ही हात एकमेकांवर घासून मग ते तळहात डोळ्यावर ठेवले जायचे आणि कराग्रे वसते लक्ष्मी हा श्लोक म्हणूनच अंथरूण सोडायचे. तळहात एकमेकांवर घासल्याने न कळत ते उष्ण व्हायचे. त्यातून ऊर्जा तयार होऊन ती अलगद डोळ्याच्या पापडीतून आत यायची आणि मग दिवस छान सुरू व्हायचा. हल्ली असे कुठे घडत असे वाटत नाही, कारण वर्क प्रेशरच्या भोवरा त्या आधीच फिरायला सुरू झालेला असतो. त्याच भोवऱ्यात गरगरत आपण दिवसाला सामोरे जातो. त्यामुळे हल्ली कामामुळे नव्हे तर मानसिकरित्या आपण खूप थकून जातो. मग न कळत स्वभाव वैतागकडे झुकतो. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद विसरून जाणे सुरू होते. चिडचिड वाढते आणि मग एकूणच जगणे रडविले होते की समस्या सर्वत्र आहे. मग यावर उपाय आहे काय? तर मुळात जगात अशी एकही समस्या नाही ज्यावर उपाय नाही, हे माझे मत आहे. फक्त तो उपाय शोधण्यासाठी कधीतरी अशी पोस्ट समोर यावी लागते. इतकेच तर या वर्क प्रेशरमधून रिलीज होण्यासाठी एकच करायचे, स्वतःला रिफ्रेश करायचे. ज्या कम्प्युटरवर आपण हल्ली काम करतो तो सुद्धा कधी कधी हँग होतो, तेव्हा आपण एक तर रिफ्रेशचे बटन दाबतो किंवा रिस्टार्टचे. तसेच प्रत्यक्ष जगण्यात करायचे. महिला 2 महिन्यातून एकदा का होईना मनासारखे जगायचे. त्यासाठी थेट सिंगापूर मॉरिशियसलाच गेलेच पाहिजे असे नाही, तर अगदी आपल्या जवळचं अशी अनेक ठिकाणी असतात जिथे आपण सहज जाऊन एका दिवसात परत येऊ शकतो. आणि मग त्या ठिकाणी गेल्यावर चक्क मोबाईल बंद करायचा, कपड्यांसह चेहऱ्याला केलेली इस्त्री चुरगाळून टाकायची आणि कधीतरी काहीतरी करायचे. राहून गेलेले त्या दिवशी करायचे. त्यासाठी वयाचा विचार करायचा नाही. लोक काय म्हणतील हाही विचार फाट्यावर मारायचा. सगळं कसं मनसोक्त जगायचं. मग पहा, परत आल्यावर दुसऱ्या दिवशी किती रिफ्रेश वाटते ते. मग त्या दिवशी काम करताना प्रेशर थोडे कमी झाल्याचे जाणवेल. थोडक्यात काय तर एक उन्हाळ दिवस अधूनमधून जगण्याची आता गरज झाली आहे. ज्याला डायबिटीस असतो तो कसा जेवणाआधी ठराविक गोळी घेतो. तसेच आपण सारे वर्क बॅटिक्स रुग्ण आहोत असे समजून त्याची गोळी 1-2 महिन्यातून एक घ्यायची. ती गोळी म्हणजे एक दिवस कोणतेही बंधन न पाळता मनसोक्त जगण्याची. मी असे करतो. हळूच पुण्यातून सटकून कधी गडकिल्ल्यावर जातो, तर कधी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आवडीच्या हॉटेलच्या बागेतील झाडाखाली सरळ ताणून देतो किंवा जवळपासच्या एखाद्या स्वस्त रिसॉर्टमध्ये जातो. तिथे मग फक्त मी असतो, न कोणी ओळखचा असतो. तर तिथे मी एक उन्हाळ मुलगी असते. म्हणून तर एका झटक्यात आजकाल दोरी सोडून भोवरा फिरवू शकतो. त्यातला आनंद वेगळाच हो. पहा विचार करून. मित्रांनो,
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा। धन्यवाद।